आजपर्यंत आरक्षण का देत नाही हे खोड का आहे? याचं कारण एक आहे, मातंग समाज झोपलाय का हे बघण्याचे एक आपल्या लिटमस टेस्ट असते ना, ती टेस्ट आपली घ्यायला लागल्यात. सुप्रीम कोर्टाने सांगितले तर 6 राज्याला आरक्षण मिळाले, महाराष्ट्राला आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि तुमच्या पद्धतीने आरक्षण द्या. त्यानंतर बदल समिती नेमली, त्यानंतर हरकती मागवल्या, हजार तिने प्रयत्न केलं, पण आतापर्यंत तिने आपल्याला आरक्षण दिलं नाही. फक्त आपल्यामध्ये भांडण लावायचं काम करतात. मला रक्ताच्या बाबासाहेबांच्या विचाराच्या रक्ताच्या वारसदारांना या स्टेजवरून सांगलीच्या भूमीतनं एवढंच सांगायचं आहे, तुम्ही रक्ताचे वारसदार असाल. आमच्या विष्णू भाऊकर असतील, आमच्या गोखले साहेब असतील, आमच्या सचिन साहेब असतील, आमच्या सगळ्यांना तुम्ही आरक्षणाच्या दावणीला बांधलं, हात छट्ट्या घालून आम्हाला दावणीला बांधलं. पण आमच्यातला पोचीराम कांबळे नामांतराच्या चळवळीत गेला, तो काय हातचड्डी घालून गेला नाही बाबांनो. त्यामुळं रक्ताच्या वारसाने विचार सांगायची आम्हाला गरज नाही. त्या बाबासाहेबांना आम्हाला भारतीय संविधान दिलं, त्या बाबासाहेबांच्या संविधानाला धरून आम्ही कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्था न बिघडता आर्टिकल 14 नुसार, आर्टिकल 19 नुसार आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्या हक्काचं मानतोय. बंजारा समाज किती आहे हो? आज आमची लोकसंख्या 1,29,00,000 संख्या आहे. 1,29,00,000 संख्या 59 जातीची आहे. फल्लार समाजाच्या पोरानं आपल्या भावना व्यक्त केल्या. 16, 17, 18 वर्षाचं पोरग आहे. त्या पोरग्यानं सांगितलं माझ्या व्यथा काय, माझ्या समाजामध्ये काय चाललंय, माझा समाज कुठं आहे, आमचा मातंग समाज कुठं आहे. विष्णूभाऊनी सांगितलं, आमच्या ताईंनी सांगितलं, किती आमच्या समाजाला झगडावं लागतं. अरे आम्हाला काय होतं, कुठल्या माध्यमातून आम्ही चाललो हे तुम्हाला सगळं माहित आहे. राजकीय लोकांनी देवेंद्र फडणवीसना मला एवढंच सांगायचं आहे, बस झालं तुमचं राजकारण, आता राजकारण करू नका. आमच्या सगळ्या नेत्यांना तुम्ही वापरून घेतलं, पण मांगाच्या चळवळीतल्या माणसाला अजून तुम्ही बघितलं नाही. त्यामुळे 2029 लवकरच येतंय. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, आमची मागणी रास्त आहे. कोर्टाने आम्हाला दिलंय, कोर्टाने दिलं, त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही तिची अंमलबजावणी केली नाही तर मांग तुम्हाला घेण्यात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आज आमची लोकसंख्या 1,29,00,000 आहे. त्याच्यामध्ये 2011ची 2061 मध्ये आमची 2061 मध्ये विष्णूभाऊ 2061च्या लोकसंख्येनुसार आपल्याला मांगांना 24 लाख दाखल होतं आणि त्या बौद्ध समाजाला, महार समाजाला हे 30 लाख दाखल होतं. आणि 2011ची लोकसंख्या घेतली तर त्याच्यामध्ये त्यांची लोकसंख्या 88 लाख झाली. 1,29,00,059 जातीमध्ये 88 लाख त्यांची लोकसंख्या, आम्ही मात्र 34 लाखावरच आहे. म्हणजे किती अपराध आमच्या बरोबर करता. आमच्या भोळेपणाचा फायदा घेऊ नका. आमच्या माईने सांगितलं आम्ही शिकलो नाही बाबा, अण्णाभाऊ आमचे शिकले नाहीत, आम्ही शिकलो नाही पण ठकलो नाही, आम्ही चुकीचं वागलो नाही, आम्ही गैरवापर केला नाही, आम्ही कुठल्या कुणाच्या दावणीला बांधलो गेलो नाही. आमचा फक्त मकसद एकच आहे, आमच्या मांगाचा ध्येय एकच आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना ही हमारा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना है मांगों का मकसद नहीं है. ये सूरत बदलनी चाहिए, तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में सही चिंगारी की आग जलनी चाहिए. भारतातला पहिला मांग असेल जो 59 जातीला आरक्षण मागतोय. अरे तुमच्यात काय हिंमत आहे, तुम्ही आम्हाला विरोध करता, आम्ही शिकलेला नाही म्हणता. शिकलेली नसणारी माणसंच क्रांती करतात आणि क्रांतीची उत्क्रांती करणारे राजश्री शाहू महाराज माझ्या कोल्हापूरचे आहेत. 1902 सालाला 50% आरक्षण दिलं. त्या कांबळे नावाच्या कांबळेला एक हॉटेल काढून दिलं, तिथं मारल्यानंतर आणि त्या कांबळेच्या हॉटेलवर चहा गेलेली बामणाची तुमच्यातली माणसं त्या कांबळेच्या हॉटेलमध्ये जात नव्हती. तेच पंचगंगेचं पाणी होतं, तेच साखर कारखान्याचं जे साखर आली होती, हात मात्र त्या कांबळेच होतं. ही जाती व्यवस्था आजपर्यंत डोक्यात गेली नाही, भविष्यात कधी जाणार नाही. अरे तुम्ही आम्हाला विष्णूभाऊ 1 मिनिटात सपोर्ट, तुम्ही आम्हाला समाजाचं समाजकारण शिकवू नका, तुम्ही आम्हाला काय करायचं शिकवू नका. जे बाबासाहेबांनी दिलंय, तुम्ही रक्ताचे वारसदार असाल पण विचाराचा वारसदार मांग आहे, मरणासाठी कधी मागं पुढं बघितलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये कधीही बघणार नाही. आम्हाला आरक्षण मिळावं यासाठी आपण सर्वांनी हा लढा उभा केला. सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. येत्या 6 तारखेला कोल्हापूरला राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपण महामोर्चा काढतोय. या मोर्चाला कारण शेवटचाच मोर्चा तिथं होणार आहे, आपण ते आरक्षण घेणारच आहोत. सर्वांनी यावं एवढी विनंती करतो. आज सर्वजण आला, सर्व जिल्ह्यातून इथं महाराष्ट्रातून लोक आले, त्यांचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय लहुजी, जय
नवजीवत्ता साळवेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा